जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हाधिकारी यांना नंदुरबार पालिका विरोधी पक्षनेत्यांतर्फे नंदुरबार नगरपरिषद सभांचे चित्रीकरण होण्याबाबतचे निवेदन देण्यात आले व या संदर्भात नंदुरबार पालिकेचे भाजपचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी विरोधी पक्षातील नगरसेवकांसह पत्रकार परिषद घेऊन त्यात सविस्तर माहिती दिली आहे। नंदुरबार नगरपालिकांच्या सभांचे कामकाज सर्वांना कळवणे नगरपालिकेचे कर्तव्य आहे। नगरपालिका सभांचे कामकाज निष्पक्षतेने होण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता जनजागृतीचे मोठे साधन आहे, परंतु नंदुरबार नगरपरिषदेच्या विविध विषय समित्या, स्थायी सभा व सर्वसाधारण सभांमध्ये पत्रकारांना कारण न देता मीडियाला मज्जाव केला जातोय। मुळातच सभांचे कामकाज नियमानुसार होत असल्याची खात्री करण्यासाठी सभांचे चित्रीकरण करणे गरजेचे आहे, परंतु नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना नियमबाह्य कामे करायची असल्याने ते चित्रीकरण होऊ देत नाही। आगामी सभामध्ये सार्वजनिक हिताची कामे होण्यासाठी नगरपालिका सभांमध्ये पत्रकार मीडिया नसल्याने सत्ताधारी विरोधी पक्षाच्या महिला नगरसेवकांना अरेरेवारी व दादागिरी व विचित्र हावभाव करून त्यांना बोलू देत नाही। महिला नगरसेविकांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न होत असताना नगराध्यक्ष देखील महिला असताना त्या याबाबत कोणतीही भूमिका घेताना दिसून येत नाही। नगरपरिषदेच्या मागच्या कार्यकाळांमध्ये झालेल्या सभांमध्ये महिला नगरसेविकांवर हल्ला झाल्याच्या घटना असून त्या अनुषंगाने पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे। अशातच आताच्या या साऱ्या आतेताई भूमिकेमुळे खासकरून विरोधी पक्षांच्या महिला नगरसेविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे पुढील होणाऱ्या सर्व सभांना पोलीस बंदोबस्त द्यावा। सभा सुरू असताना विरोधकांनी विरोध करूनही विषयाच्या इतिवृत्ताचे लिखाण करताना हे सर्वानुमते विषय मंजूर दाखविले जातात। मुळातच विरोधकांचा आक्षेप नोंदविणे अपेक्षित आहे, त्यामुळेच सभेच्या कामकाजाचे व्हिडिओ चित्रीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे। सभा सुरू असताना विरोधी गटाचे माईक कर्मचाऱ्यांना हातीश धरून हेतुपुरस्सर बंद केल्या जातात, यामुळे विरोधी गटाचा आवाज दाबला जातोय। अशातच लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार या सभामध्ये उपस्थित राहू दिल्यास या सर्व अरेरावी एकाधिकारशाही सर्वांसमोर उजागर होईल। सभांमधील अजेंड्यावर विषय नसताना किंवा सभा सुरू असताना सभेपुढे विषय येऊ न देता विषयावर चर्चा न करता परस्पर लाखो रुपयांची कामे सभानंतर मंजूर केले जातात। यामुळे सभांमध्ये मीडिया असणे गरजेचे आहे। प्रत्येक सभांचे अजेंडे, टिप्पणी, ठराव, इतिवृत्त, पोस्टिंग व इतर चाबी शासनाच्या संकेतस्थळावर 7 दिवसात प्रसिद्ध करण्याचे शासकीय निर्देश असताना नंदुरबार नगरपालिका प्रशासन ठराव व पोस्टिंग वेळ मिळेल तेव्हा व मनमर्जीने काहीही लिहितात, म्हणून शासनाच्या निर्देश पायदळी तुडविणाऱ्या अधिकारी कर्मचारींवर कारवाई व्हावी। वरील विषयांवे नंदुरबार नगरपरिषद सभांमध्ये पत्रकारांना सभांमध्ये बसू द्यावं, तसेच नगरपालिकेकडून सभेचे पूर्ण चित्रीकरण करण्याचे व सभा कामकाज शासन संकेतस्थळावर 7 दिवसाच्या प्रसिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत अशी माहिती नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाकडे करण्यात आले असून या संदर्भातली माहिती आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पालिकेचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी दिली आहे। यावेळी पालिकेचे नगरसेवक चारुदत्त कळवणकर, आनंद माळी, पंकज चौधरी, नीता मराठे, शोभा चौधरी, माजी नगरसेवक आकाश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी यावेळी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नगरसेवक वाचून मंजूर जोरात रेंज वाजवून बंद करण्याचा प्रयत्न करतात। आम्ही जेव्हा बोलायला उठतो महिला तेव्हा स्पीकर बंदच असतात। तो विषय काही आहे का तुम्हाला, अशा प्रकारे आम्हाला कोणालाही बोलू देत नाही आणि विषय संपवण्याचा प्रयत्न करतात। तर विषय असतात 20, त्याच्या व्यतिरिक्त जर काही सूचना, काही नवीन विषय आम्हाला मांडायचे असतील तेही बोलू दिले जात नाही। विषयावर बोला, त्याच्या व्यतिरिक्त बोलायचं नाही। समस्या मांडायच्या आणि असतील तर सगळं सांगितलं, कोणीही बोलू शकत नाही। फक्त 2-3 जण बोलणार, त्यांच्या ह्याच्यातही विरोध करणार, फक्त नगराध्यक्ष आणि अधिकारी तेवढेच बोलतात। आम्हाला कुठल्याच विषयावर चर्चा होऊ देत नाही। लोकांच्या समस्याही मांडायच्या असतात, काही सूचना असतात त्यासुद्धा ऐकून देत नाही। त्यांना काही विषय संपवून फक्त सभा संपवायची गरज आहे, बाकी काहीही मांडायची, चर्चा करायची त्यांना आवश्यकता वाटत नाही आणि आम्हाला तर खरंच बोलू दिलं जातं। स्पीकर सगळ्यांचे आमच्या जवळजवळ बंदच असतात। स्पीकर बंद असतात, मांडू तेच आम्हाला कळत नाही, कारण की ते ऐकून घेणारच कोणी नाही आमचं, बिलकुल ऐकत नाही। आम्ही काहीतरी समस्या मांडायला गेलो की नाही चला चला पुढे चला, झालं असे करता आम्हाला। म्हणजे मग आम्ही समस्या मांडायच्या कोणाकडे, आणि लोकांनी निवडून दिलेलं आहे ना आम्हाला विश्वासाने, तर मग आमचा विश्वास पुढे दाखवायचा तेच करत नाही आम्हाला। फार आम्हाला म्हणजे बोलूच देत नाही, बिलकुल बोलू देत नाही ते लोक।
आज माननीय जिल्हाधिकारी मॅडमांना आम्ही सर्व नगरसेवक भेटायला गेलो होतो आणि त्यांना लेखी तक्रार दिली की सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीची बैठक हे कसं नियमाची पायमल्ली करतात आणि सर्वसाधारण सभेत आमच्या महिला नगरसेविकांना आणि सर्वच नगरसेवकांना अध्यक्षांना बोलायची परवानगी मागितली तरी परवानगी देत नाही. अरे परवानगी देतात परंतु ते नगरसेवक एवढा आरडाओरडा करतात, एवढं बोलतात की आम्ही आमचं म्हणणं मांडताच येत नाही. आम्हाला जे लोकांनी निवडून दिलेलं आहे हे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी, लोकांचे अडीअडचणी सांगण्यासाठी, परंतु सत्ताधारींकडे बहुमत असल्यामुळे बहुमताच्या जोरावर आणि ते लवकर कसं बेकायदेशीर सभा आटोपता येईल, आपल्याला चुकीचे काम कसं करता येईल हे याच्याच प्रयत्नात असतात. विशेष म्हणजे या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या बैठक पत्रकारांना बसू देत नाही. पत्रकारांना का बसू देत नाही? विरोधी नगरसेवकांना बोलू देत नाही, पत्रकारांना बसू देत नाही. उलट कामकाज कसं चालतं ते सत्ताधाऱ्यांचे काम कसं आहे किंवा विरोधकांचे काम कसं हे पत्रकारांमार्फत लोकांपर्यंत पोहोचेल आणि आम्ही जे प्रश्न मांडतो ते लोकांपर्यंत कसं पोहोचणार, पत्रकारांनी राहणार. तर या संदर्भात आम्ही कलेक्टर मॅडमांच्या निदर्शनात आणून दिलं आणि याची सर्व व्हिडिओ चित्रीकरण होणे गरजेचे. मागच्या काही काळात काही महिला नगरसेविकांना मारहाण सुद्धा झाली होती जनरल बोर्ड मध्ये. तर हे व्हिडिओ चित्रीकरण होणार नाही तर हे काही करतील. त्याच्यामुळे आम्ही त्यांना अवगत केलं की हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार. त्या पत्रकारांना या सभेमध्ये बसू द्यावं आणि व्हिडिओ चित्रीकरण होईल जेणेकरून आमच्या नगरसेवकांना बोलण्याची संधी मिळेल आणि बेकायदेशीर काम होणार नाही. सर्वसाधारण सभेचे किंवा स्टँडिंगचे कामकाज चालतं नियमानुसार 7 दिवसाच्या आत यांनी नगर परिषदेच्या वेबसाईटवर टाकणं, अपलोड करणं, ठराव, इतिवृत्त, अजेंडा हे टाकणं बंधनकारक आहे. परंतु असं केलं जात नाही. वेळोवेळी आम्ही याची तक्रार सुद्धा केलेली आहे लेखी आणि तोंडी, परंतु प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करतं जेणेकरून जे ठराव आहे, इतिवृत्त आहे लोकांपर्यंत पोहोचू नये, जाब विचारू नये म्हणून हा त्यांच्या खाटाटोप आहे. परंतु या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलंय की हे सुद्धा टाकण्यासाठी आपण आदेशित करावं. हे का पत्रकारांना बसू देत नाही हे मी तुम्हाला आज सांगणार मित्रांनो. मागच्या स्थायी समितीमध्ये 8 नंबरचा विषय होता की बादशाह नगर मधील ड्रेनेज लाईन ते काम व इतर कामांना मंजुरी देणं. नियमानुसार सर्वसाधारण सभेतले जे सदस्य आहेत किंवा स्थायी सभे यांना अजेंडा सोबत परिशिष्ट म्हणजे किती रस्ते, कितीचे काम आहे, कोण मक्तेदार आहेत, किती निविदा आहेत याची सगळी माहिती त्याच्यात असते. आणि मुख्य अधिकाऱ्यांनी टिप्पणी हे बंधनकारक आहे देणं, पण यांनी ते दिलेच नव्हतं. त्यामुळे मी जाब विचारला की मला हे नाही तर मी या रस्ते वाचून दाखवा, त्यांनी वाचले सुद्धा नाही. मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला माहिती का तुम्ही बहुमताने मंजूर करत आहे कोणत्या रस्त्याला? एका सदस्याला बी रस्ता सांग, त्यांना माहिती नाही ते कुठून सांगते. परंतु कसं आहे सत्ताधाऱ्यांनी सांगितलंय मंजुरी द्यायची, मंजुरी द्या, पण मी त्याला विरोधी केला नाही कारण की ते रस्तेच मला माहित नाहीयेत. पण तेव्हा माननीय नगराध्यक्षांनी मुख्य अधिकाऱ्यांना सांगितलं की हिरालाल चौधरींना ते परिशिष्ट हे उपलब्ध करून द्या आणि त्याच्यानंतर लेखी तुमचे म्हणणं मांडा. तर इतिवृत्तात स्पष्ट म्हटलेलं त्यांनी की हिरालाल चौधरी यांनी सदर विषया संदर्भात कोणती कामे घेण्यात आली आहे याची यादी सभागृहात वाचून दाखवावी अशी सूचना केली. आणि त्यानंतर विभाग प्रमुखांना निर्देश दिले की यांना कागदपत्र द्या आणि लेखी हरकत घ्या. इथं बहुमताने मंजूर करतात इतिवृत्तात आणि हा ठराव आहे. या ठरावामध्ये सर्वानुमते मंजुरी देतात. मी माझे मतच व्यक्त केलेलं नाहीये आणि तुम्ही सर्वानुमते मंजूर करतात. हे असं बेकायदेशीर काम
चालावं म्हणून पत्रकारांना बसू दिलं जात नाहीये. आणि हे लेखी पुरावा मी तुम्हाला दिलेला आहे. 12 कामं अशी आहेत की ते ऑलरेडी रस्ता झालेला आहे. हिरणवाळे यांच्या घरापासून तर गीतांजली बिल्डिंग 9 लाख, आधार चौधरी यांच्या घरापासून दगडू चौधरी चहावाले हा रस्ता झालेला आहे. चौधरी प्रीती मंडपवाले आणि त्याच्या बाजूला खोक्या गवळी राहतो, बाजूला ना 10 लाखाचे इस्टिमेट आहे. सुनील भटू चौधरी हे जेवढे काम आहेत हे सगळे बोगस काम आहेत. लागल्यास आपण चौकशी करू शकतात नाही याची लेखी तक्रार केलेली आहे. हे असे काम करण्यासाठी त्यांनी मंजुरी पत्रकारांना बसू देत नाही. आणि याला मी माझा विरोध बी केला नव्हता आणि सहमती बी दिलेली नव्हती, पण सर्वानुमते मंजूर करून घेतलेलं आहे. याची लेखी तक्रार दिलेली मी की हे असे रस्ते आहेत की कुंभारवाडा धनराज कुंभार यांच्या घरापासून तर गवळीवाड्यातील महादेव मंदिराच्या रस्त्याची मी लेखी तक्रार केलेली आहे. 3 महिन्या पहिले हा रस्ता बनला आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता बनलेला आहे आणि तो माझ्याच प्रभागातला आहे. तर इथं गटारी बनल्या नाहीयेत आणि संबंधित अभियंत्याने MB रेकॉर्डिंग केलेली आहे की गटारी बनल्या आहेत. इस्टिमेट प्रमाणे रस्ता झालेला नाही, त्याची इस्टिमेट प्रमाणे बिल सादर होऊन गेलेलं आहे. अभियंत्यांनी त्याला बिल सुद्धा देऊन दिलेलं आहे. तर या सदर रस्त्याची चौकशी व्हावी अशी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी मागणी केलेली आहे. याची मोजमाप व्हावी आणि रस्त्याची क्वालिटी कंट्रोल करणं तपासणी व्हावी. आणि हा बोगस रस्ता असेल, निकृष्ट दर्जाचा असेल तर हा नवीन रस्ता बनवण्याची माझी मागणी आहे. आणि जे जादाचं बिल अदा करण्यात आलं असेल संबंधित ठेकेदाराकडून वसूल करावे असे मी माझ्या तक्रारीत मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे माझे मत मांडलेलं आहे.